चला गोष्टी ऐकूया, चला गोष्टी ऐकूया, चला गोष्टी ऐकूया, चला गोष्टी ऐकूया. ऐकूया ना. गोष्टीचं नाव आहे अनुत्तरित प्रश्न. गोष्ट लिहिली आहे आणि सादर करीत आहे दीपा फाटक. खूप खूप वर्षांपूर्वी कलापूर नावाचं एक छोटंसं राज्य होतं. त्या राज्याचा राजा गुणसेन नावाप्रमाणेच खूप गुणी होता. विविध कलांचा पारखी होता. कितीतरी विद्वान कलाकार त्याच्यासमोर आपले सादरीकरण करत त्यांच्या कलेला तो मनापासून दाद देई आणि त्यांचा यथोचित सन्मान करत असे. कलापूरच्या आजूबाजूची राज्य कितीतरी बलाढ्य आणि श्रीमंत होती. त्या राज्यांचे राजे त्या विद्वानांना खूप मोठी बिदागीही देत, पण ते गुणसेनासारखे रसिक नव्हते. त्यामुळे त्यांच्यासमोर कला सादर करताना कलाकारांना मजा येत नसे. याउलट गुणसेनाचं राज्य छोटंसं असलं, बिदागी त्या मानाने कमी असली तरी रसिक गुणसेन राजासमोर कला सादर करताना त्यांना मनापासून आनंद होई. एके दिवशी गुणसेन दरबारात आला तेव्हा सगळे मंत्री गंभीरपणे काहीतरी चर्चा करताना त्याला दिसले. गुणसेनाने विचारलं, काय झालं? सगळ्यांचे चेहरे का उतरले आहेत? तेव्हा एक मंत्री म्हणाला, राजेसाहेब, आपल्या शेजारच्या राज्याने सर्वश्रेष्ठ विद्वान कोण अशी स्पर्धा ठेवली होती. अनेक विद्वानांनी त्यात भाग घेतला. त्या स्पर्धेतले एक विद्वान काल मला भेटले आणि त्या स्पर्धेचा त्यांनी वृत्तांत सांगितला. ती स्पर्धा म्हणे उग्र शर्मा नावाच्या एक अतिशय हुशार विद्वानाने जिंकली. त्याने एकापाठोपाठ एक सर्व विद्वानांच्या प्रश्नांना उत्तरं दिली, पण त्याने विचारलेल्या प्रश्नांना मात्र कोणीच उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे त्याने अगदी निर्विवादपणे स्पर्धा जिंकली. स्पर्धा जिंकली तोपर्यंत ठीक आहे, पण नंतर तो मोठ्या गर्वाने म्हणाला, माझ्या बुद्धीशी टक्कर घेऊ शकणारा इथे कोणीच दिसत नाहीये. तुम्ही सर्व विद्वान एका रांगेत उभे राहा आणि माझ्या पायावर नाक घासा आणि माझा जय जयकार करा. सगळे विद्वान चकितच झाले. ते जरी हरले होते तरी ही अट पूर्ण करणं त्यांच्यासाठी अपमानकारक होतं, पण नाईलाजाने त्यांना तसं करावं लागलं. त्यांना उग्र शर्माचा खूप राग आला. त्यांच्यातला एक जण उग्र शर्माला म्हणाला, उग्र शर्मा, तुला तुझ्या विद्वत्तेचा गर्व झालाय. एवढी हिंमत असेल तर राजा गुणसेनासमोर तुझ्या विद्वत्तेचं प्रदर्शन कर. त्याच्या दरबारात नक्कीच तुला कोणीतरी टक्कर देणारं सापडेल. त्यांना तू हरवून दाखव, मग तुला मानलं. उग्र शर्मानेही ताबडतोब ते आव्हान स्वीकारलं आणि उद्या तो आपल्या दरबारात येतोय. अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे, राजा गुणसेन म्हणाला. अहो, पण त्याच्यासमोर उभं कोण राहणार? आपल्या राज्यात कोणीही उग्र शर्माच्या तोडीचं नाही आणि जे कोणी होते त्यांना त्यांनी आधीच हरवलंय. उद्या आपली नाचक्की होईल. गुणसेन म्हणाला, थांबा, मला जरा विचार करू दे. आपण यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढू. दुसऱ्या दिवशी उग्र शर्मा दरबारात हजर झाला. मी आहे उग्र शर्मा. आतापर्यंत मी खूप राज्यांमध्ये गेलो, पण मला अजून कोणीही हरवू शकलेलं नाही. तुम्ही म्हणे विद्वानांची कदर करता. मी मोठ्या अभिमानाने सांगतोय की माझ्यासारखा विद्वान तुम्ही आज तागायत पाहिला नसेल. माझ्या प्रश्नांची उत्तरं आजपर्यंत कोणीही देऊ शकलेला नाही. माझा फक्त एकच नियम आहे, जो कोणी माझ्याकडून हरेल त्याने माझ्या पायांवर नाक रगडायचं आणि म्हणायचं, पूर्ण जगात उग्र शर्मा हा एकच बुद्धिमान माणूस आहे. हे मंजूर असेल तर तुमच्या राज्यातल्या कोणाही विद्वानाला माझ्यासमोर हजर करा. मी आत्ताच सांगतोय की मी त्याला हरवून टाकीन. सगळ्या दरबारात शांतता पसरली. कोणीही पुढे येईना. उग्र शर्मा छद्मीपणे हसत म्हणाला, तुमच्याबद्दल ऐकलेल्या सर्व गोष्टी खोट्याच म्हणायच्या तर. बडा घर पोकळ वासा. तेवढ्यात राजा गुणसेन म्हणाला, उग्र शर्मा, अरे जरा थांब. जशा तुझ्या अटी आहेत तशा माझ्याही आहेत. अट क्रमांक 1,
जर तू या स्पर्धेत हरलास तर तुलाही प्रतिस्पर्ध्याच्या पायावर नाक घासावं लागेल. मला मंजूर आहे, कारण ती वेळच येणार नाही. आणि दुसरी अट, तुला 4 प्रश्न विचारण्यात येतील. त्याची उत्तरं तुला देता आली तर तू जिंकलास, नाहीतर तू हरलास. हे मान्य आहे का तुला? हे तर अजूनच सोपं आहे. मला दोन्ही अटी मान्य आहेत. मग राजा गुणसेन म्हणाला, अरे लखू, असा पुढे ये आणि या उग्रशर्माला प्रश्न विचार. उग्रशर्मा रागाने लाल झाला. तो म्हणाला, काय? माझी स्पर्धा या यःकिश्चित पहारेकराबरोबर? राजा, तू माझा अपमान करतो आहेस. राजा म्हणाला, नाही उग्रशर्मा, मी फक्त म्हणतोय आधी आमच्या पहारेकऱ्याशी स्पर्धा कर. त्यात जिंकलास तर बघू, मग आमच्या विद्वानांशीही तू स्पर्धा कर. तुला आमच्या पहारेकऱ्याबरोबर स्पर्धा करायची भीती वाटत असेल तर तसं सांग, आम्ही सगळ्यांना सांगू. उग्रशर्मा स्पर्धेला घाबरून निघून गेला. आणि घाबरत नसशील तर स्पर्धेला तयार हो. उग्रशर्मा विचारात पडला. हा राजा वेडाच दिसतोय. या पहारेकऱ्याचं काही नाही, त्याला तर मी चुटकीसरशी हरवीन. पण स्पर्धेला नाही म्हटलं तर सगळीकडे नाचक्की होईल. जाऊ दे, झालं, हो म्हणून टाकूया. उग्रशर्मा स्पर्धेला तयार झाला. राजा गुणसेनाने पहारेकऱ्याला बोलावलं आणि म्हणाला, लखू, तुझा पहिला प्रश्न विचार. लखूने विचारलं, सूर्य कोणत्या दिशेला मावळतो? काय? हा प्रश्न तू मला विचारतोयस? अरे, कुठलंही लहान बाळ सुद्धा या प्रश्नाचं उत्तर देईल. अरे 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 रे राजा, मला तुझ्या मूर्खपणाची अगदी कमाल वाटते. राजा म्हणाला, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देणं तुझं काम आहे. बरं, सूर्य पश्चिम दिशेला मावळतो, कळलं? ए पहारेकऱ्या, विचार तुझा दुसरा प्रश्न. माझा दुसरा प्रश्न आहे, बुद्धीची देवता कोण? काय पण प्रश्न विचारलाय. अरे, माझ्यासारख्या बुद्धिमान माणसाला तू विचारतोस बुद्धीची देवता कोण? अरे गणपती, गणपती ही बुद्धीची देवता आहे, समजलं का मूर्खा? आणि राजा, तुम्ही मला इतके फालतू प्रश्न विचारणार असाल तर खरंच मला तुमच्या अकलेची कीव येते. उग्रशर्माच्या चिडण्याकडे दुर्लक्ष करून राजा म्हणाला, लखू, तुझा तिसरा प्रश्न विचार. माझा तिसरा प्रश्न आहे की असा कोणता प्रश्न आहे ज्याचं उत्तर तुम्हाला येत नाही? उग्रशर्मा एकदम कावराबावरा झाला. त्याचा चेहरा उतरून गेला. राजा गुणसेन म्हणाला, काय झालं उग्रशर्मा? प्रश्न कळला नाही का? परत एकदा विचारू दे का त्याला? नको महाराज, मी माझी हार मान्य करतो. सगळे दरबारी अवाक होऊन पाहत राहिले. राजा गुणसेन म्हणाला, ठीक आहे तर मग आता ठरल्याप्रमाणे आमच्या लखूच्या पायावर नाक रगड. उग्रशर्माला अतिशय अपमानित वाटलं. हरल्यामुळे आलेल्या रागाने त्याच्या डोळ्यात पाणी आलं. पहारेकऱ्याच्या पायावर तो डोकं ठेवणार तेवढ्यात राजा गुणसेन स्वतः त्याच्या समोर आला आणि त्याने त्याला थांबवलं. तो म्हणाला, थांब उग्रशर्मा, इतर विद्वानांना तुमच्यासमोर नाक रगडताना कसं वाटलं असेल ते आता तुला चांगलंच कळून चुकलंय. तुझ्यासारख्या विद्वानाचं पाऊल माझ्या दरबारात पडलं, खरंच मी धन्य झालो. तू खूप बुद्धिमान आहेस, पण स्वतःविषयीचा अहंकार आणि दुसऱ्यांना तुच्छ लेखण्याचा तुझा स्वभाव यामुळे तू आज हरलास. लक्षात ठेव, विद्या विनयेन शोभते. उग्रशर्माची मान शर्मेनी खाली गेली. मग राजा गुणसेनाने त्याचा प्रेमाने सत्कार केला आणि पाठवणी केली. उग्रशर्मा गेल्यानंतर दरबारातल्या माणसांनी विचारलं, महाराज, हा चमत्कार कसा काय घडला? उग्रशर्मा उत्तर न देता निघून का गेला? महाराज हसत म्हणाले, सांगतो. काल मी खूप विचार केला आणि मला उग्रशर्माला हरवायची युक्ती सुचली. मी विचार केला, उग्रशर्माने जर आपल्याला प्रश्न विचारले तर आपल्याला त्याची उत्तरं देता येणार नाहीत हे निश्चित होतं. मग मी युक्ती केली आणि त्याला फक्त आपण 4च प्रश्न विचारायचे आणि त्याचं त्याने उत्तर द्यायचं असं आव्हान दिलं. गर्वाच्या भरात त्याने ते मान्यही केलं. पहिले 2 प्रश्न मुद्दाम सोपे विचारले. आता तिसरा प्रश्न विचारला की असा कुठचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर तुला येत नाही? आता उग्रशर्मा पेचात पडला.
तो काही सर्वज्ञानी नाही, त्यालाही काही ना काहीतरी येत नसणारच. जर त्याने तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं असतं तर लखूला मी सांगून ठेवल्याप्रमाणे त्याने तेच उत्तर चौथा प्रश्न म्हणून विचारलं असतं. त्यामुळे उत्तर दिलं तरी आणि नाही दिलं तरी उग्र शर्माची हार अटळ होती हे त्याच्या लक्षात आलं आणि म्हणूनच त्याने उत्तर न देता त्याची हार मान्य केली. दरबारात असलेल्या सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि आपल्या राजाचा जय जयकार केला.